एसटीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली आहे। सर्वसामान्य प्रवाशांमधून यावर तीव्र नाराजी व्यक्त होते। नागरिकांचा आर्थिक गणित कोलमडले। या संदर्भात प्रवाशांची बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुनील काटकर यांनी। पाहूयात। सर्वसामान्याची जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जातं आणि काल रात्रीपासून या एसटीच्या भाडेवाढमध्ये वाढ केलेली दिसलेली आहे। 13.56% ही वाढ झाली आहे आणि कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये मी उभा आहे। काय नेमके एसटीची रात्रीपासून भाडेवाढ झाली, काय सांगाल तुम्ही? रात्री अचानक भाडेवाढ करणं हे फार चुकीचं आहे, कारण सर्वसामान्य माणसाला खिशाला परवडणारी एसटी म्हणून पूर्वीपासून लोक एसटीनं प्रवास करतात, सुरक्षित प्रवास म्हणतात। पण आता एसटीचं इतकं हे झालेलं आहे, दुर्दैव म्हणावं लागेल लोकांचं। श्रीमंत कसाही जाईल पण सर्वसामान्यांसाठी एसटी हा प्रवास सुखकर असल्यामुळं हे लोकांच्यावर लादलेला आहे। आणि आता जर बघितलं तर शेवटी महाराष्ट्राला शेतकरी संपूर्ण अडचणीत आलेला आहे, तरी सुद्धा एसटी शिवाय पर्याय नाही, गेल्याशिवाय गत्यंतर नाही। एक शेवटचा पर्याय म्हणजे एसटी, आणि हे चुकीचं केलेलं आहे, तरी हे थांबवलं पाहिजे। आधीच महागाई वाढून लोकांचं जीणं मुश्किल झालं, त्यात निसर्गाचं एक असं हे, त्यात सामान्य माणूस प्रवास कुठे पाहुण्या मंडळी कुठे कार्यालय जायचं म्हणलं तर एसटी पहिला प्रिफर होईल। ना एसटी टाइमावर आहे, ना तशी सुविधा आहे, ना स्टँडवर, ना कोण त्याला जबाब बरोबर दे। त्यापेक्षा ही भाडेवाढ करून काही अर्थ नाही। एसटीची झालेली ही भाडेवाढ सामान्य माणसाच्या खिशाला कुठेतरी ताट बसणार असल्याचं दिसून येते। सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।